नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत कलासाठी तिच्या घरी आलेला असतो. थरेंकडे स्वतःची बॅग भरून तो आलेला असतो. त्याने डिझाईनचं निमित्त सांगून कलाला भेटण्यासाठी इथे आलेला असतो. कलाला सर्व काही माहिती असते. कला अद्वैतला आतमध्ये येऊ देत नाही. घरातील संगीता, काजल आणि दिनकरराव कलाला समजावून सांगत असतात. अगं, तुझं नाव आता कला अद्वैत चांदेकर झालेलं आहे, त्यामुळे हे वागणं तुला शोभत नाही. कला म्हणत असते, तरीही मी याला आतमध्ये येऊ देणार नाही. कला कोणाचंच ऐकायला तयार नसते. बाबासुद्धा तिला समजावत असतात. अगं, तू असं काय करते? जावई बापू आपल्या घरी राहायला आले आहेत. तेव्हा कला ऐकायला तयार नसते. कला म्हणते, नाही, हे माझं घर आहे. या घरामध्ये याची मनमानी मी चालू देणार नाही. जर याला राहायचं असेल तर बाहेर राहू दे. संगीता आणि काजल, दिनकरराव यांना कलाचा खूप राग आलेला असतो. परंतु कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की या घरामध्ये हे माझं घर आहे. या माझ्या घरामध्ये याने राहायचं नाही. आता मोठ्या तोरामध्ये कला आतमध्ये गेलेली असते. अद्वैत हा अगदी तिच्याकडे नाराज होऊन पाहत असतो आणि अद्वैतला वाटत असतं की खरेनी मला घरामध्ये घ्यावं आणि ज्या काही डिझाईन्स आहेत त्या दोघांनीही एकमेकांनी बनवाव्यात, त्यासाठी तो तिथे आलेला असतो. परंतु कला कोणाचं ऐकण्यासाठी तयार नसते. बाबासुद्धा तिला समजावत असतात, का गं, तू काय करते आहे? जावई बापू आपल्या घरी राहायला आले आहेत. तेव्हा कला ऐकायला तयार नसते. कला म्हणते, सॉरी, हे घर माझं आहे. याची मनमानी मी चालू देणार नाही. त्यामुळे आपल्याला असं पाहायला भेटत आहे, कलाने पूर्णपणे नकार दिलेला असतो आणि कला म्हणत असते, हां, ठीक आहे, एक होऊ शकतं. याला जर राहायचं असेल तर तो बाहेर राहू शकतो, असं कलाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर अद्वैत म्हणतो, त्याचा अगदी मूड ऑफ झालेला असतो. मी हिच्यासाठी आलो आहे आणि हिला माझं काहीच पडलेलं नाही आहे, असं ती म्हणत असतं. मनातल्या मनात त्याला खूप राग देखील आलेला असतो आणि कला अद्वैतची चांगलीच गंमत घेत असते. संगीता आता तिच्याबरोबर काही बोलत नसते आणि रागानेच बघत असते. कला म्हणते की, आई, एक ना, एक काम कर, डिझायनिंगचं काम करायला घेते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की संगीताला खूप राग आलेला असतो, परंतु कला कोणाचंच ऐकत नसते. कलाने ठरवल्यामुळे अद्वैतला घरामध्ये घेता येत नाही, त्या दोघांची कितीही इच्छा असेल तर. कला म्हणत असते, याने याच्या घरी माझे खूप अपमान केले आहेत, तर आता हे माझं घर आहे, त्यामुळे याने माझ्या घरामध्ये येऊ नये आणि इथे येऊन मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न तर बिलकुल करू. थोडा वेळ द्या, मी सर्व काही अरेंजमेंट करते. त्यानंतर कुहू कुहू असं दोघांची इशाऱ्याने भाषा करत असते संगीता आणि अद्वैत. कला मस्तपैकी एन्जॉय करत असते, चहा पीत असते. बिचारा अद्वैत तिथेच पाणी पीत बसलेला असतो आणि पक्ष्यांचे आवाज वगैरे भुरभुर, खुरखुर असा आवाज संगीता आणि अद्वैत या दोघांमध्ये चाललेलं असतं. संगीता आतमध्ये जाते आणि तिच्या कपाटील ज्या काही साड्या आहेत त्या सर्व काही बाजूला करते आणि पसारा करून ठेवते, जेणेकरून कला तिथे डिझाईन्स करायला बसणार नाही, जेणेकरून कला ही बाहेर येऊन अद्वैतसोबत डिझाईन बनवू शकेल. हा संगीताचा प्लॅन असतो. यासाठी संगीताने किचनमध्ये जो काही भांडी वगैरे असतात ते देखील तिने पूर्णपणे पसारा काढून ठेवलेला असतो. कला म्हणत असते, एवढा चहा पिऊन झाला की मी माझ्या डिझाईनचं काम सुरू करणार आहे. त्यामुळे संगीताच्या मनामध्ये आयडिया येते. ती अद्वैतरावांना तिथेच ठेवते आणि संगीता आतमध्ये जाते आणि तिचं जे काही ठरलेलं असतं ते काम अगदी पूर्णपणे करते आणि या कामामध्ये ती यशस्वी होते. आपण पाहत आहोत की खोलीमध्ये सगळीकडे तिने पसारा केलेला असतो. घाईघाईमध्ये किचनमध्ये भांडी मांडलेली असतात, कपडे. ती म्हणते की, जावई बापू, हो हो, तुमच्या डिझाईनची किती काळजी घेतात, डिझायनरची किती काळजी घेतात, हे मला आज समजलं, असं संगीता म्हणते. कला म्हणते की, आई, अगं, हा कशाला आतमध्ये आलाय, तू हो बाजूला. त्याच्या हातामधून डिझाईनचे पेपर वगैरे घेते आणि म्हणते की, वैताग तिला खूप आलेला असतो. म्हणते, हा आतमध्ये कसा आला, मला इथे इरिटेट करू नको, मला